नमस्कार श्रोते हो, आज मी तुम्हाला भूतकाळात घडलेली एक भयानक घटना सांगणार आहे. या घटनेची मला जी माहिती मिळाली ती कथारूपात तुमच्यासमोर सादर करीत आहे. कथेचे नाव आहे समुद्रातील भयावह जहाज. तर चला मग ही कथा ऐकूया आमच्या मराठी हॉरर स्टोरीज यूट्यूब चॅनेलवर. ही घटना साल 1847ची आहे. भारतीय समुद्र किनाऱ्यावरून शांतीसागर नावाचे एक व्यापारी जहाज युरोपच्या दिशेने निघाले होते. जहाजावर मालक, कर्मचारी आणि काही प्रवासी असे मिळून 50 लोक होते. समुद्र शांत होता आणि प्रवास सुरळीत चालला होता. मात्र चौथ्या रात्रीपासून काहीतरी विचित्र घडायला सुरुवात झाली. त्या रात्री जहाजाच्या खलाशांना समुद्रात कुणीतरी बुडताना दिसले. त्यांनी जहाज थांबवले आणि बुडणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र जवळ जाताच त्यांना कळले की तो माणूस नसून एक पिशाच्च आहे. त्याचे डोळे पांढरे, केस समुद्राच्या लाटांसारखे उडणारे आणि चेहरा भयप्रद वाटत होता. त्या पिशाच्याने जहाजाकडे बोट दाखवले आणि तो मोठ्याने ओरडला, तुम्ही माझ्या हद्दीत आला आहात. आता हे जहाज श्रापित झाले आहे. तुम्ही सगळे इथून कधीच बाहेर पडू शकणार नाही. ते ऐकून खलाशी घाबरले, परंतु ही गोष्ट त्यांनी मालकांना सांगितली नाही. त्या घटनेला त्यांनी एक मायाजाळ समजून सोडून दिले. मात्र त्यानंतर विचित्र घटना सुरू झाल्या. रात्रीच्या वेळी जहाजावर अनोळखी पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. काही जणांना रात्री त्यांच्या केबिनमध्ये बर्फासारखी थंड हवा जाणवू लागली. अचानक जहाजावरचा एक खलाशी गायब झाला. त्याला शोधण्यासाठी सगळे कामगार व प्रवासी जमले. शोध घेत असताना त्याचा मृतदेह जहाजाच्या कोपऱ्यात सापडला. त्याच्या चेहऱ्यावर भयान भीतीची छटा होती आणि त्याचे डोळे पांढरे झाले होते. मालकाने हे प्रकरण गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आता सगळ्यांना कळले की काहीतरी अतर्क्य घडत आहे. तेवढ्यात जहाजाच्या मधोमध एका भयप्रद महिलेची आकृती दिसली. ती पांढऱ्या साडीत होती. तिचे डोळे लालसर चमकत होते आणि ती जहाजावर विक्षिप्त हावभाव करत फिरत होती. ती सगळ्यांकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली, अशाच एका जहाजाने माझ्या कुटुंबाचा बळी घेतला होता. मी तुमच्यापैकी कुणालाच जिवंत सोडणार नाही. लोक घाबरून ओरडत तिच्यापासून दूर पळून जाऊ लागले. त्या रात्री जहाजावर प्रचंड गोंधळ झाला. अचानक जहाजाच्या शिडामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि जहाज चालेनासे झाले. दुसऱ्या दिवशी जहाजाच्या कॅप्टनला समजले की जहाजाचा तळ पूर्णपणे सडलेला आहे आणि जहाज कधीही बुडू शकते. त्या भयाने सगळे एकत्र आले आणि त्यांनी तातडीने जहाजाचे शीड दुरुस्त केले. परंतु तोपर्यंत दुपार उलटून गेली होती. कॅप्टनने समुद्रातल्या जवळच्या बेटावर जहाज वळवण्याचा निर्णय घेतला, परंतु जहाजातला एक परिवार कॅप्टनचे न ऐकता एका छोट्या होडीने जहाज सोडून निघून गेला. सूर्य मावळला, गडद अंधार पसरला. कॅप्टनने जहाज वळवण्याचा निर्णय घेण्यास जरा उशीरच केला होता. ती आकृती पुन्हा प्रकट झाली. तिच्या हसण्यात वेडेपणा होता. ती ओरडली, तुम्हाला सुटका नाही. हा समुद्र माझा आहे आणि तुम्ही सगळे माझे बळी आहात. अचानक समुद्र खवळला. जोराने वारा वाहू लागला. काळे मेघ दाटून आले. विजा चमकू लागल्या. घनघोर वर्षा सुरू झाली. समुद्राच्या उंच उंच लाटा जहाजावर आदळू लागल्या. जहाज अशांत समुद्रात गुरफटले. लाटांनी जहाजाला दणून गिळून टाकले. सकाळी समुद्र पुन्हा शांत होता, पण शांतीसागर जहाजाचा काहीही पत्ता नव्हता. फक्त एक परिवार जे छोट्या होडीने तेथून निसटण्यात यशस्वी झाले त्यांचेच प्राण वाचले. आजही या भागातल्या मच्छीमारांना
त्या जहाजाचे थोडे थोडके अवशेष दिसतात. ते सांगतात की रात्री काही वेळा जहाजाच्या डेकवरती ती भयप्रद आकृती फिरताना दिसते आणि ती अजूनही ओरडत असते, माझ्या हद्दीत येणारा कुणीही माझ्या श्रापातून सुटणार नाही. तर मित्रांनो, अशाच सत्यकथेवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ही कथा कशी वाटली आणि तुम्हाला कशा संबंधित भयकथा आवडतात ते कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. तुमच्याकडेही एखाद्या भयकथेचा सत्य अनुभव असेल तर आमच्या मेल आय डीवर पाठवू शकता. मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कथेचा व्हिडिओ तुमच्या नावासहित सादर करण्यात येईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चित्तथरारक सत्यभयकथेमध्ये.